अक्षय तृतीया विशेष 19 एप्रिल 2026 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 19 एप्रिल 2026 अक्षय तृतीया विशेष राशी भविष्य पाहणार आहोत. आता भारतीय संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्तांना अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यातीलच एक अत्यंत तेजस्वी आणि शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. आता वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे क्षय म्हणजे नाश होणे आणि अक्षय म्हणजे ज्यांचा कधीही नाश होत नाही असे. आता शास्त्रानुसार या दिवशी आपण जे काही सत्कर्म करतो, दानधर्म करतो किंवा नवीन कार्याची सुरुवात करतो त्याचे फळ आपल्याला जन्मोजन्मी अक्षय स्वरूपात मिळत राहते. तर आता आपण 19 एप्रिल 2026 रोजी येणारी ही अक्षय तृतीया अनेक अर्थांनी खास आहे. पौराणिक कथानुसार याच दिवशी युगाचा प्रारंभ झाला होता. भगवान परशुरामाचा जन्म झाला होता आणि माता गंगेचे पृथ्वीवर अवतरण झाले होते. एवढेच नव्हे तर याच दिवशी महर्षी व्यासांनी गणपतीच्या लेखणीतून महाभारत लिहिण्यास प्रारंभ केला होता. आता 2026च्या अक्षय तृतीयेला ग्रहांची स्थिती अत्यंत अनुकूल असून गजकेसरी आणि अमृत सिद्धी योगाचा प्रभाव पाहायला मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या मंगलमयी दिनी तुमच्या राशीच्या नशिबात काय लिहिली आहे आणि कोणत्या उपायांनी तुम्ही तुमचे भाग्य उजळू शकतात. आता आपण बघूया 12 राशींचे सविस्तर महाराशी भविष्य. आता आपण बघणार आहोत पहिली रास मेष रास. आता मेष राशीच्या लोकांसाठी 19 एप्रिलचा हा सूर्योदय सुवर्ण संधी घेऊन येत आहे. तुमच्या राशीत मंगळाचे भ्रमण आणि गुरूंची दृष्टी यामुळे आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. आता आर्थिक बाबतीत जे लोक कर्जबाजारी आहेत व त्यांना धनप्राप्तीचे नवीन मार्ग मिळतील. आता सोन्यात केलेली गुंतवणूक भविष्यात दुप्पट लाभ देईल. आता व्यवसायाच्या बाबतीमध्ये नवीन भागीदारीसाठी हा दिवस अक्षय लाभ देणारा ठरेल. तर आजचा करावयाचा उपाय आहे गुळाचे दान करा आणि लाल चंदनाचा टिळा कपाळावर लावा. हे बघितले आपण पहिली मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण वृषभ रास. आता वृषभ राशीच्या व्यक्तींची आजची राशी शुक्राची आहे आणि अक्षय तृतीयेला शुक्र बलवान स्थितीत असल्याने तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होईल. आता आर्थिक बाबतीत रिअल इस्टेट किंवा जमिनीच्या व्यवहारात मोठे यश मिळेल. चैनीच्या वस्तूच्या खरेदीवर खर्च होईल जो सुखदायक असेल. आरोग्याच्या बाबतीत घशाचे आणि खांद्याचे त्रास कमी होतील. आता आजचा करावयाचा उपाय श्री सुक्ताचे 16 वेळा पठण करा आणि पांढऱ्या मिठाईचे दान करा. तर आता बघूया आपण तिसरी रास मिथुन रास. आता मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ बौद्धिक संपदा वाढवण्याचा आहे. नवीन शिकण्याची ओढ तुम्हाला यशाकडे नेईल. आता करिअरच्या बाबतीत जे लोक लिखाण, पत्रकारिता किंवा सोशल मीडिया क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी एखादा मोठा प्रोजेक्ट फायनल होऊ शकतो. नातेसंबंध या बाबतीत जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनावरचा ताण हलका होईल. आजचा करावयाचा उपाय हिरवे वस्त्र परिधान करा आणि पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी पात्राची व्यवस्था करा. आता बघूया आपण चौथी रास कर्क रास. आता कर्क राशीच्या व्यक्तींचा चंद्र हा तुमच्या राशी स्वामी असून या दिवशी चंद्राची स्थिती मनाला शांती देणारी असेल. आता आर्थिक बाबतीत सासरच्या बाजूने किंवा आईकडून धनलाभाचे योग आहेत. घरातील कलह शांत होतील. आता नोकरीच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी तुमच्या संयमाचे कौतुक होईल. बदलीचे प्रयत्न यशस्वी होतील. आता आजचा करावयाचा उपाय शिवपिंडीवर कच्चे दूध आणि गंगाजल अर्पण करा. आता बघूया आपण पाचवी रास सिंह रास. आता सिंह राशीच्या व्यक्तींना आज सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर
बरसणार आहे. समाजात तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढवणारा हा दिवस आहे. प्रशासन, सरकारी निविदा किंवा राजकीय कामात असाल तर मोठे यश निश्चित आहे. आता कुटुंबाच्या बाबतीत पितृसुखात वाढ होईल आणि वडिलांच्या मार्गदर्शनाने मोठे आर्थिक निर्णय घ्याल. आजचा करावयाचा उपाय: आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा आणि तांब्याच्या पात्राचे दान करा. आता बघूया आपण 6वी रास कन्या रास काय सांगते. आता कन्या राशीच्या लोकांसाठी ग्रहाची स्थिती श्रमातून यशाकडे नेणारी आहे. विनाकारण विचार करणे सोडा. आता व्यापाराच्या बाबतीत परदेशाशी संबंधित व्यापारात मोठा फायदा होईल. नवीन ऑर्डर्स मिळतील. आता विद्यार्थ्यांच्या बाबतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा दिवस सकारात्मक ऊर्जा देणारा असा आहे. आजचा करावयाचा उपाय: लहान मुलींना हिरव्या बांगड्या किंवा शिक्षण साहित्य भेट द्या. आता बघूया आपण 7वी रास तुळ रास. आता तुळ रास काय सांगते. तर तुळ राशीच्या व्यक्तींच्या राशीत आज बदलांचे वारे वाहत आहे. भागीदारीच्या कामात अत्यंत पारदर्शकता ठेवा. आर्थिक बाबतीत भागीदारीतून नफा मिळेल. मात्र भागीदारीच्या करारावर सही करताना नीट वाचा. कौटुंबिक संपत्तीचे प्रश्न सुटतील. आता वैयक्तिक बाबतीमध्ये जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील आणि तीर्थयात्रेचे योग येतील. आता आजचा करावयाचा उपाय: गरजू विवाहित महिलेला सौभाग्याचे अलंकार किंवा वस्त्रदान करा. आता बघूया आपण 8वी रास वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा दिवस विजयादशमीसारखा फळ देणारा ठरेल. शत्रू पराभूत होतील. आता करिअरच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक शांत होतील. तुमची कल्पकता वरिष्ठांना प्रभावित करेल. आता आरोग्याच्या बाबतीमध्ये पोटाचे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे बाहेरचे अन्न खाणे सहसा टाळावे. आजचा करावयाचा उपाय: ओम अंगरकाय नमः या मंत्राचा जप करा आणि मसूर डाळीचे दान करा. आता बघूया आपण 9वी रास धनुरास. आता धनुरास काय सांगते. तर धनुराशीच्या व्यक्तींसाठी आज भाग्योदयाची वेळ आली आहे. गुरुची अनुकूलता तुम्हाला आध्यात्मिक आणि भौतिक दोन्हीही लाभ देईल. आता आर्थिक बाबतीत शेअर्स बाजारात दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आजचा दिवस श्रेष्ठ आहे. जुनी एणी वसूल होतील. आता शिक्षणाच्या बाबतीत उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे मार्ग मोकळे होतील. आजचा करावयाचा उपाय पिवळ्या फळांचे उदाहरणार्थ केळी, आंबा या फळांचे दान करा आणि कपाळावर केसराचा टिळा लावा. आता आपण बघूया 10वी रास मकर रास. आता मकर राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया. तर मकर राशीच्या व्यक्तींना शनिदेवाची राशी असल्याने आज तुम्हाला सातत्य आणि संयम ठेवावा लागेल. कष्ट जास्त पण फळही गोड मिळेल. मालमत्तेच्या बाबतीत घर किंवा फ्लॅट बुक करण्यासाठी आजचा मुहूर्त अतिशय शुभ आहे. लोखंड आणि मशिनरीच्या कामात यश मिळेल. कौटुंबिक बाबतीत घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल. आजचा करावयाचा उपाय: गोरगरिबांना छत्री किंवा चप्पल पादत्राणे दान करा. आता बघूया आपण 11वी रास कुंभ रास काय सांगते. आता कुंभ राशीच्या व्यक्तीच्या तुमच्या राशीत होत असलेले बदल तुम्हाला नवनिर्माणकडे नेतील. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. नोकरीच्या बाबतीत सॉफ्टवेअर इंजिनियर्स आणि संशोधन क्षेत्रातील लोकांसाठी पदोन्नतीचे योग आहेत. आर्थिक बाबतीत खर्च वाढला तरी उत्पन्नाचे नवे मार्ग समोर येतील. आजचा करावयाचा उपाय: पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि काळे तीळ अर्पण करा. आता बघूया आपण 12वी रास मीन रास. आता मीन रास काय सांगते ते बघूया. आता मीन राशीच्या व्यक्तींना आज मनःशांती आणि समाधान लाभेल. तुमच्या राशीवर गुरुची विशेष कृपा राहील.
आता आर्थिक बाबतीत धार्मिक कार्यावर खर्च होईल. बँकेत बचत वाढवण्याकडे कल राहील. नातेसंबंधाच्या बाबतीत पती पत्नीमधील दुरावा संपेल आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आता आजच्या दिवशी करावयाचा उपाय, विष्णू सहस्रनामाचे पठण करा आणि ब्राह्मणाला अन्नदान किंवा दक्षिणा द्या. आता हे होतं मित्रमैत्रिणींनो, हे होते 19 एप्रिल 2026च्या अक्षय तृतीयेचे 12 राशींचे सविस्तर कुंडली राशी भविष्य. तर लक्षात ठेवा, कुंडली लक्षात ठेवा, ग्रह तारे आपल्याला दिशा दाखवतात, पण आपली जिद्द आणि मेहनत नशीब घडवते. तर या अक्षय तृतीयेला केवळ सोने खरेदी न करता थोडा वेळ समाजसेवा आणि दानासाठीही काढा, जेणेकरून तुमचे पुण्य अक्षय राहील. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.